हाय, कसे आहात सगळेजण? तर माझ्या चॅनलवर स्वागत आहे सगळ्यांचे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आलू साबुदाण्याचे पापड. हे बघा, एक साइजचे मी असे 8-9 आलू घेतले आणि ते चांगल्या प्रकारे सोलून घेतले आणि सोलल्यानंतर पाणी घेतलं एका टोपल्यात आणि ते किसून काढलेत सगळे आलू आणि पाण्यातच किसले आणि 2-3 पाण्याने ते किसलेले आलू स्वच्छ धुवून काढले. तुम्ही पाहू शकताय. चांगले धुवून घ्यायचे ते आणि 1 वाटी मी साबुदाणा मिक्सरने बारीक केलेला होता आधीच आणि त्यामध्ये 1 वाटी साबुदाणा आणि साधारणतः 1 वाटी साबुदाण्यासाठी तुम्ही 10 वाट्या पाणी घेऊ शकता आणि ते किसलेले आलू त्या साबुदाण्याच्या पाण्यात टाकून द्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर ठेवून द्यायचं. साधारणतः 10-15 मिनटं शिजून घ्यायचं. त्याला तार वगैरे तुटण्याची वाट पाहावी लागत नाही, लगेच होते. जास्त शिजवा पण लागत नाही. 2 चम्मच चवीनुसार मीठ टाकलंय मी. तुम्हाला जसं लागते तसं मीठ टाका आणि हे बघा इथं मस्त त्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि 2 चम्मच त्याच्यात चिली फ्लेक्स टाकलेली आहे आणि घरातच मी पॉलिथिन टाकली होती फॅनखाली आणि फॅनखालीचे पापड्या मी टाकून दिल्या, दिवसभर सुकवल्या. खूप छान निघतायत आणि सहज आणि सोप्या होतात, लवकर होतात आणि चवीला पण खूप टेस्टी लागतायत. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळत टाकल्या आणि पाहू शकता किती छान दिसत आहेत. तुम्हाला मी यातल्या तळून पण दाखवणार आहे. पहा किती सुंदर दिसत आहे. तर हे बघा, टाकली तेलात आणि मस्त फुलली आहे आणि खूप छान पण लागत आहे. लहान लेकरांना खूप आवडतात. मी तर खूप केल्या 8-9 किलोच्या आणि तुम्हाला याच्यातली एक मी तोडून पण दाखवणार आहे. अजिबात तेलकट होत नाही. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.